तर जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल किंवा मग तुमचा मंजूर झालेला असूनही पैसे अजूनही आलेले नाही आहे, एकही टप्पा मिळालेला नाही आहे, तर मग तुम्हाला आता चिंता करण्याची कोणतीच गोष्ट नाही आहे. कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. आणि काय आदेश दिलेले आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि काय म्हणाले आदिती तटकरे हे तुम्हाला मी सांगतो. तर बघा, पैसे जमा न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी या तारखेपासून विशेष मोहीम आदिती तटकरे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असूनही त्यांच्या बँक खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 25 सप्टेंबरपासून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2,40,00,000 महिलांनी अर्ज केले असून त्यातील 1,87,00,000 पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पण अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्यात यावे यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबविली जात आहे. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसणे, संयुक्त खाते असणे आणि अन्य काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत आणि संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणि या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर असूनही तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील, तर तुमची अडचण आता लवकरात लवकर दूर केली जाणार आहे आणि तुमच्या बँकेत तुमचे पैसे जमा केले जाणार आहेत. आता तर तुम्ही बघू शकता, आदितीताई तटकरे यांनी जिल्हा महिला व बालविकास जे अधिकारी असतात जिल्हास्तरीय, त्यांना सर्वांचे एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि त्यानंतर जे अंगणवाडी सेविका असतात आणि मदतनीस असतात यांच्यासोबतसुद्धा एकत्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना सूचित करण्यात आले की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि अजूनही त्यांना पैसे आलेले नाही आहेत, तर त्यांच्या अडचणी दूर करा. का पैसे आले नाहीत ते बघा. तुम्ही एक योजना राबवा. 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही योजना राबवावी आणि त्यांची काय अडचण आहे ते दूर करावी. तर आता तुम्हाला कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ज्यांचे अर्ज मंजूर होऊनही पैसे आले नसतील तर त्यांना कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता तुमच्याकडे डायरेक्ट मदतनीस किंवा मग जे अंगणवाडी सेविका असतात ते येणार आहेत किंवा मग तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुमचं ते जे अडचण आहे ते त्यांना सांगा. लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.